भारती रिसॉर्ट में आई हूँ एंड आई एम हैविंग सो मच फन. थैंक यू सो मच. आणि हे रिसॉर्ट अतिशय खूपच सुंदर आहे, नयनरम्य आहे. आय थिंक एवढी मोठी झिपलाईन मी कुठं बघितली नाही केली आहे, तर खरंच खूप छान. Beautiful resort, Bharti Resort, and there are amazing activities. The adventure sports and games are here. It was a great experience for all of us. Thank you. नमस्कार मित्रांनो, मी साहिल रवी खरे. लोकशाही मराठीवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रहो, आजचा हा भाग खूप जास्त ॲडव्हेंचरस असणार आहे. यामागचं कारण म्हणजे मी आज आलेलो आहे उरळी कांचन येथील भारती रिसॉर्ट ॲडव्हेंचर्स अँड अम्युजमेंट पार्कला. या पार्कची खासियत, या रिसॉर्टची खासियत म्हणजे सध्या हे खूप जास्त चर्चेत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे रिसॉर्ट पुण्यापासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. जर तुम्हाला तुमचा वीकेंड अविस्मरणीय स्पेंड करायचा असेल तर हे रिसॉर्ट अगदी उत्तम असं ऑप्शन आहे. आज मी या रिसॉर्टला भेट देणार आहे आणि इथले सगळे ॲक्टिव्हिटीज, ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज एक्सप्लोर करणार आहे. मी खूप जास्त उत्सुक आहे त्यासाठी. तर आता जास्त वेळ इकडे वाया घालवूया नको, आपण लगेच आज जाऊया आणि एक एक ॲक्टिव्हिटीज, प्रत्येक गोष्ट जाणून घेऊया आणि एक्सप्लोर करूया. लेट्स गो. रिजेंटा भारती रिसॉर्ट सोलापूर हायवेवर वसलेलं हे रिसॉर्ट शहराच्या धकाधकीपासून थोडी विश्रांती घेण्यासाठी अगदी सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे. या रिसॉर्टबद्दल सांगण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पुण्यापासून फक्त 30 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या उरुळी कांचन सारख्या शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी आहे. त्यामुळे शहराच्या गोंधळापासून दूर जाऊन ताजंतवानं होण्यासाठी रिजेंटा भारती रिसॉर्ट एक उत्तम पर्याय आहे. हे आलिशान रिसॉर्ट तुम्हाला अगदी गोवा, कोकण आणि महाबळेश्वरची अनुभूती देईल, यात काहीच शंका नाही. तर मंडळी, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी भारती रिसॉर्ट ॲडव्हेंचर अँड अम्युजमेंट पार्कमध्ये आलो आहे. इथे मला आल्या कॅमल राईड दिसते आणि लहानपणीच्या आठवणी माझ्या जागृत झाल्या. मला नेहमीच कॅमल राईड करायची होती, हॉर्स रायडिंग करायची होती, पण तेव्हा मला भीती वाटायची. आत्ताही वाटते, पण मला राहवत नाही कॅमल राईड एक्सपिरियन्स करायचा. मला खूप जास्त उत्सुकता निर्माण झाली. सो लेट्स गो, मला कॅमल राईड करायची. येस. तुम्ही जर तुमच्या फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर रिजेंटा भारती रिसॉर्ट तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ऑप्शन आहे. कारण इथे तुम्हाला विविध प्रकारच्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज ट्राय करायला मिळतात, ज्यात हॉर्स रायडिंग आणि कॅमल रायडिंगचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी तर हे दोन्ही ऑप्शन खूपच एक्साइटिंग असणार आहेत. तर मंडळी, कॅमल राईड झालेली आहे, आता हॉर्स रायडिंगची बारी आहे. मला भीती वाटते, पण इट्स ओके, घाबरायचं नसतं. चला. आता पाहूयात हॉर्स रायडिंग आणि कॅमल रायडिंग व्यतिरिक्त या भव्य दिव्य रिसॉर्टमध्ये आणखी काय काय ॲडव्हेंचरस गोष्टी आहेत त्या. मित्रांनो, आता कॅमल राईड झालेली आहे, हॉर्स राईड सुद्धा झालेली आहे. आता झिप लाईनला मी इकडे आलेलो आहे. मला खूप भीती वाटते, पण हे सगळे माझ्यापेक्षा लहान लहान मुलं इकडे आलेले आहेत. सो मला त्यांच्याकडे बघून जरा मोटिवेशन मिळते. मला प्लीज बेस्ट ऑफ लक करा. मला खूप भीती वाटते. थँक्यू 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 थँक्यू. चलो. तुम्हाला जर वेगवेगळे ॲडव्हेंचर एक्सप्लोर करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी रिजेंटा भारती रिसॉर्ट एक उत्तम ऑप्शन आहे. कारण या ठिकाणी असलेल्या प्रत्येक राईड्स आणि ॲडव्हेंचर मागे तुमच्या सेफ्टीची देखील तितकीच काळजी घेतली जाते. याच गोष्टीचा अनुभव झिप लाईन सारखी ॲक्टिव्हिटी करून मी स्वतः घेतला. तुम्ही सुद्धा हा अनुभव एकदा घ्यायलाच हवा. बहुत मजा आ रहा है. हम लोग यहाँ पर ट्रैकिंग कर रहे हैं, साइकिलिंग के, और बहुत अच्छा से यहाँ पर हम लोग सारी चीज़ों को हमने घूम कर देखा. बहुत एक्साइटमेंट है. पूरा टीम यहाँ पर आए हुए हैं. छत्तीसगढ़ से बहुत सारे लोग आए हुए हैं. बहुत अच्छा था. थोड़ा डर लग रहा था, बट ठीक था. आणि स्काय सायकलिंगचा माझा अनुभव खूपच चांगला राहिला. थोडीशी भीती वाटली, पण मस्त वाटलं. हे रिसॉर्ट अतिशय खूपच सुंदर आहे, नयनरम्य आहे. इथे येऊन मला खूपच छान वाटतंय. आणि हे ज्या राईड्स आहेत ॲडव्हेंचर पार्क म्हणून, ते सर्वांनी एकदा तरी केलंच पाहिजे, कारण की हा लाईफ टाईमचा एक्सपिरियन्स असतो. भारती रिसॉर्ट अँड इट्स जस्ट दी बेस्ट. लाईक इकडचा व्ह्यू इज जस्ट क्वालिटी, आणि लाईक इकडचं नेचर इज जस्ट सो पीसफुल. इट्स जस्ट दी बेस्ट अँड यू शुड रिअली कम हिअर. खरं तुम्ही सगळी फॅमिली घेऊन या, तुम्ही खरं एन्जॉय करताल. झिप लाईन सोबतच इथे तुम्हाला ह्युमन गायरो, रॉकेट इंजेक्टर, 360 सायकल, स्काय सायकलिंग यांसारख्या अनेक रोमांचक ॲक्टिव्हिटीज एक्सप्लोर करायला मिळतात. तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलं, मी
या अगोदर रोडवर सायकल चालवली होती, पहिल्यांदा मी हवेत सायकल चालवली. खूप धमाल येते, खूप मजा आली मला. आणखीन इकडे जे जे ॲडव्हेंचरस राईड आहे मी सगळ्या ट्राय करणार आहे. खूप मजा येणार आहे, मी खूप उत्सुक आहे. रिजेंटा भारती रिसॉर्ट ॲडव्हेंचर्स अँड अम्युजमेंट पार्क. जसं की या रिसॉर्टचं नावच आहे, अगदी त्याचप्रमाणे इकडच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडव्हेंचर आहे आणि हा ॲडव्हेंचर प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी आहे. आम्ही स्कूल पिकनिकमधनं आलो आहे आणि आम्हाला इथे एक्सपिरियन्स खूप छान वाटतो आहे. आम्ही इथल्या ॲडव्हेंचर्समध्ये पार्टिसिपेट केलं. त्यानंतर आम्ही जायंट फील्ड, झिप लाईन. दिस एक्सपीरियंस इज व्हेरी नाइस. जायंट व्हील, हाँ जायंट व्हील वगैरह अच्छा है. एडवेंचर राइड सब एकदम मस्त है, सबने एंजॉय किया है फुल. तरुणांसाठी तर अनेक रोमांचक ॲक्टिव्हिटीज आहेतच, पण त्यासोबतच चिल्लर पार्टीसाठी देखील बरेचसे ऑप्शन अवेलेबल आहेत. जसं की लो रोप कोर्स, हाय रोप कोर्स, रॉक वॉल क्लिम्बिंग, झुकझुक ट्रेन आणि बरंच काही. याच सोबत या रिसॉर्टचं खास आकर्षण म्हणजे हा भला मोठा आकाश पाळणा, जो की भारतातला सर्वात मोठा आकाश पाळणा असल्याचं म्हटलं जातं. या आकाश पाळण्यात बसून तुम्ही अगदी उंचावरून दिसणाऱ्या नयनरम्य निसर्गाचा आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे या फेरीवेल जवळ. ही या रिसॉर्टची खासियत आहे. मी या फेरीवेलबद्दल खूप जास्त ऐकलं आहे सोशल मीडियावर. असं म्हटलं जातं की हा फेरीवेल इंडियातील सगळ्यात मोठा फेरीवेल आहे. मी जत्रेमध्ये पाहिले होते असे फेरीवेल, पण ते एवढे मोठे नव्हते. ह्याची साईज बघून खूप जरा धडपण आलंय मनात, पण मी खूप जास्त एक्सायटेड सुद्धा आहे. चलो लेट्स गो. वाव गाईज, व्हॉट अन एक्सपिरियन्स. खूप मजा आली, खूप भीती वाटत होती, पण मजाही तेवढीच आली. अजूनही बरेचसे ॲडव्हेंचर्स आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज बाकी आहेत. चला. कसं आहे तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स या रिसॉर्टबद्दल आणि तुम्ही काय काय राईड एन्जॉय केला आतापर्यंत? फर्स्ट ऑफ ऑल आम्ही एंट्री घेतली, मग ते आमचं ढोल ताशाने स्वागत झालं. मग आम्हाला बँड्स दिले, मग आम्ही नाश्ता केला. नाश्ता पण एक नंबर होता. मग आम्ही आलो इथं राईड केले. जायंट व्हील पण खूप भारी होता आणि ह्युमन गायरो म्हणून एक राईड आहे, तिथं एक नंबर आहे. मी ते जायंट व्हील केलं आणि ते ह्युमन गायरो म्हणतात त्याला. खूप मजा आली आम्हाला आणि पण फन आहे रिसॉर्टमध्ये. खाणं पण जीवन पण चांगलं आहे. बहुत ऐसा अच्छा एक्सपीरियंस है. सारे राइड्स बहुत अच्छे हैं, मस्त धमाल आता है. ह्यूमन गायरो अच्छा है, बस थोड़ा पहले डर लगेगा, लेकिन फिर आप जब रोलोगे आपको अच्छा लगेगा. राईड खूप म्हणजे खूप अशी मेमोरेबल होती, खूप चांगली होती. पहिलं भीती वाटली, पण नंतर काही नाही वाटत. मित्रांनो, छान अशा ॲडव्हेंचरस राईड झालेल्या आहेत, अजून बाकी आहेत. पण तुर्तास थोडासा ब्रेक घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे हुरडा पार्टीसाठी. छान खाट वगैरे ठेवलेली आहे, अतिशय असा गावरान अनुभव आहे, सुंदर वाटतं, रिलीफ वाटतं. आता जरा या पदार्थांचा आस्वाद घेऊया आणि बाकीच्या राईड्स कंटिन्यू करूया. क्या बात. मित्रांनो, दिवसभर सर्व राईड्स आणि ॲक्टिव्हिटीज एक्सप्लोर करून झाल्यावर जरासा थकवा जाणवतो. त्यामुळे स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी रिजेंटा भारती रिसॉर्टने आपल्यासाठी सुंदर अशी गावरान मेजवानी सुद्धा ठेवली आहे. ती म्हणजे हुरडा पार्टी. शहराच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला मनसोक्तपणे खाटेवर बसून हुरडा पार्टीचा आस्वाद घ्यायला मिळणं म्हणजे खरोखरच पर्वणी आहे असं म्हणायला हरकत नाही. निसर्गाच्या कुशीत, मातीच्या सुगंधात आणि आपल्या जवळच्या माणसांसोबत जिव्हाळ्याच्या गप्पांमध्ये रंगणारी हुरडा पार्टी म्हणजे खऱ्या अर्थानं गावाकडची मेजवानी. चुलीवर भाजलेला हिरवागार हुरडा, त्यावर ठेच्याचा झणझणीत स्वाद, गोडी शेव, दही आणि सोबत उकडलेले कणीस. वा, क्या बात है. या सगळ्यातच तर गावाकडची खरी वाइब आहे. हम लोग यहाँ पर पहले भी आ चुके थे, कपल ग्रुप के साथ आए थे. आज हम लोग, मैं फिर से हमारे सोसाइटी के ग्रुप के साथ आई हूँ, क्योंकि यहाँ का हुरडा पार्टी और फूड क्वालिटी बहुत ही मस्त है, इसलिए हमने दोबारा एंजॉय कर. तर मित्रांनो, बऱ्याचशा ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करून झाल्यानंतर एक प्रश्न आपल्याला पडतो की आपली राहण्याची व्यवस्था कशी असणार आहे. तर या रिसॉर्टमध्ये त्याचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही, कारण की खूप सुंदर वेल इंटेरियर आणि लॅविश इथे रूम्स अवेलेबल आहेत, ते सुद्धा खूप जास्त प्रमाणात. तर तुम्ही खूप छानपणे रिलॅक्स करू शकता आणि त्याचसोबतच इथे मस्त स्विमिंग पूलसुद्धा आहे. तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या कुटुंबासोबत स्विमिंगचा आनंदसुद्धा घेऊ शकता.
रेजंटा भारती रिसॉर्टमध्ये अनेक रोमांचक ॲक्टिव्हिटीज सोबत तुम्हाला विश्रांती घेण्यासाठी प्रशस्त, स्वच्छ आणि सुंदर इंटिरियर असलेले रूम सुद्धा डिझाईन करण्यात आलेत, तेही तुम्हाला परवडणाऱ्या दरात. त्यामुळे तुम्हाला कुटुंबासोबत मुक्कामासाठी किंवा कॉर्पोरेट आउटिंगसाठी रेजंटा भारती रिसॉर्ट हा एक उत्तम पर्याय आहे. इथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांत, आरामदायी आणि लक्झरियस अनुभव नक्कीच येईल. ॲक्च्युली आमच्या सगळ्या बालपणीच्या आठवणी पुन्हा क्रिएट झाल्यात की त्यामुळे आम्हाला बसून असं वाटलं का पुन्हा एकदा बालपण जगलं झालं. ॲक्च्युली हे शहराच्या थोडंसं दूर असल्यामुळे इथलं वातावरण खरंच खूप शांत आणि रिलॅक्सिंग वाटतंय. आम्ही सगळ्यांनी इथं खूप एन्जॉय केलाय आणि हे रिसॉर्ट खरंच छान आहे. पिकनिक म्हटलं की रिसॉर्ट आलं, रिसॉर्ट म्हटलं की स्विमिंग पूल आला आणि स्विमिंग पूल म्हटलं की अर्थातच रेन डान्स आला. मित्रांनो, स्विमिंग पूलमध्ये मजा करून झाल्यावर आता वेळ झालेली आहे मस्तपैकी रेन डान्समध्ये डीजेवर नाचायची. मस्त मजा येणार आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. लेट्स गो. स्विमिंग पूलमध्ये धमाल केल्यानंतर सुरू होते खरी मजा, ती म्हणजे रेन डान्स. रेन डान्समध्ये आपल्या आवडत्या गाण्यांच्या तालावर मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत बेधुंद होऊन नाचायला कोणाला नाही आवडत. यासह ॲडव्हेंचर नंतर स्विमिंग पूल आणि रेन डान्सचा आनंद घेतल्यावर तुमची ट्रिप आणखीनच मेमोरेबल होते. इतर वेळात टाइमपाससाठी इथे लुडो, बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस आणि क्रिकेट सारखे अनेक गेम सुद्धा अवेलेबल आहेत. मित्रांनो, इथे बऱ्याचशा ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज तर आहेतच, पण त्यासोबतच इथे बँक्वेट हॉल्स आणि वेडिंग लॉनसुद्धा आहे. जर तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करत असाल तर भारती रिसॉर्ट अतिशय उत्तम पर्याय आहे, कारण निसर्गाच्या सानिध्यात आहे. यासोबतच राहण्याची उत्तम व्यवस्था आहे आणि रेस्टॉरंटसुद्धा आहे. सगळं अतिशय एकदम बेस्ट आहे. त्यामुळे अजून काय पाहिजे आपल्याला. रेजंटा भारती रिसॉर्ट म्हणजे फक्त मस्ती, ॲडव्हेंचर आणि धमाल एवढंच नाही, तर तुमच्या आयुष्यातील खास क्षण साजरे करण्यासाठीचं एक परिपूर्ण ठिकाण सुद्धा आहे. कारण इथे तुम्हाला मिळतो सेलिब्रेशनचा भव्य अनुभव, सुंदर लॉन, एलिगंट स्मॉल टेरेस बँक्वेट, आधुनिक टेरेस कॉन्फरन्स रूम्स आणि भव्य लोटस बिग बँक्वेट, जिथे विवाह, साखरपुडा, ॲनिव्हर्सरी, वाढदिवस आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा क्षण थाटामाटात तुम्हाला साजरा करता येऊ शकतो. मोकळी जागा, अप्रतिम ॲम्बियन्स, निसर्गाचं सौंदर्य आणि शांत वातावरण या सर्व गोष्टींमुळे तुमचं प्रत्येक सेलिब्रेशन इथे अविस्मरणीय बनतं. रेन डान्स, ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज, स्विमिंग, इतकी सगळी धमालमस्ती केल्यानंतर भूक तर लागतेच. मी हुरडा पार्टीमध्ये गेलो होतो, पण शेवटी जेवण तर शेवटी जेवण असतं ना. तर आता मी इथे भारती रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे. इथे जेवण उत्तम आहे, बुफे सिस्टम आहे आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं जेवण पॅकेजमध्येच इन्क्लुडेड आहे. त्याच्यासाठी वेगळे पैसे द्यायची गरज नाही आहे. तर आता मला भूक लागलेली आहे, मी जेवणाचा आस्वाद घेतो. ॲडव्हेंचर राईड्स तर खूपच छान होत्या. ब्रेकफास्ट झालेला आहे. ब्रेकफास्ट अतिशय हेल्दी आणि खूप टेस्टी होता. फूड बहुत ही अच्छा है. फर्स्ट टाइम एक्सपीरियंस बहुत अच्छा है. सबसे अच्छी बात यह है कि यहाँ पे जैन टाइप का भी मिलता है, तो मतलब जो भी प्योर वेजिटेरियन एंड जैनी पीपल है तो उनको सोचने की ज़रूरत नहीं पड़ेगी कि हाउ आर दे गोइंग टू गेट द मील्स ओवर हियर. इट्स वंडरफुल. थँक यू सो मच. रिसॉर्ट तरी वंडरफुल आहे. गेल्या आठवड्यात पण मी आमच्या लेडीजचे ग्रुप आले होते, आम्ही 10 जण. आम्हाला खूप आवडले, म्हणून हे वेळा मी पूर्ण माझ्या क्लासेसच्या ट्रिप आणलेल्या. मी ट्युशन क्लासेस चालवते. मी आमच्या 50 चिल्ड्रन्सला घेऊन आलेले आहे. आणि इट्स अ वंडरफुल रिसॉर्ट अँड एव्हरीथिंग इज व्हेरी गुड. इधर का मीन्स दे टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. खाना, जेवणपासून सर्व जे राईड्स आहेत ते सर्व एकदम व्यवस्थित आहे. आणि सिक्युरिटी पण आहे याला, म्हणजे काय म्हणतात, सेफ्टी राईड आहेत पूर्ण. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आणि रोमांचक राईड्सपासून गावरान फील देणारी हुरडा पार्टी, स्विमिंग पूल आणि रेन डान्सची धमाल यासह दिवसभरातली मस्ती आणि ॲडव्हेंचर नंतर मिळणारा आरामदायी मुक्काम, स्वादिष्ट जेवणाची उत्तम सोय, ते सुद्धा परवडणाऱ्या दरात, या सर्व गोष्टींमुळेच रेजंटा भारती रिसॉर्ट लोकांची आज पहिली पसंत बनलंय. म्हणून तुम्ही सुद्धा लवकरच रेजंटा भारती रिसॉर्टला येण्याचा प्लॅन आखा आणि तुमची ट्रिप अविस्मरणीय बनवा. वुमेन्स को स्पेशल अगर ऐसे ट्रीटमेंट मिलता है कहीं पर भी तो वी ऑलवेज फील स्पेशल. ढोल के साथ हमारी एंट्री हुई एंड हमको इतना कॉन्फिडेंस दिलाया यहाँ के स्टाफ ने. यहाँ की जो भी एक्टिविटीज़ हैं, भले ही जैसे भी उन्होंने इतना मोटिवेट किया और सारी वुमेन्स को ये छोटी छोटी खुशियाँ देके हमको इतना मोटिवेट किया है कि हमको वो जिप लाइन और ऐसी एक्टिविटीज़ करके ऐसे विनर वाली फीलिंग आई है. तो सीरियसली इट इज़ रियली वेरी एंथुजियास्टिक
and very motivating and very much liberating experience. Thank you so much, Bharti Resort. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगले आहे, नक्की विजिट द्या. वंडरफुल एक्सपिरियन्स. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. खूप मजा आली. Bharti Resort Adventure Park. तर मंडळी, जसं की तुम्ही पाहिलं की मी आज माझा संपूर्ण दिवस भारती रिसॉर्ट ॲडव्हेंचर्स अँड अम्युजमेंट पार्क या सुंदर अशा रिसॉर्टमध्ये स्पेंड केलेला आहे. मला खूप मजा आली. बऱ्याच वर्षांनी मला सुंदर असा अनुभव घ्यायला मिळाला. तुम्हालासुद्धा असा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा. तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि व्हिजिट केलं तर तुमची फीडबॅक द्यायला मला विसरू नका बरं का. तुर्तास या भागात वेळ झाली आहे, इथेच थांबायची. मी सुंदर असा बॉनफायरचा आनंद घेतो. भारती रिसॉर्ट में आई हूँ एंड आई एम हैविंग सो मच फन. थैंक यू सो मच. आणि हे रिसॉर्ट अतिशय खूपच सुंदर आहे, नयनरम्य आहे. आय थिंक एवढी मोठी झिपलाईन मी कुठं बघितली नाही केली आहे, तर खरंच खूप छान. Beautiful resort, Bharti Resort, and there are amazing activities. The adventure sports and games are here. It was a great experience for all of us. Thank you. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.